नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता जमीन मोजणी फक्त 15 ते 30 दिवसात. आपल्या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी आता वर्षानुवर्षे वाट पाहावी लागणार नाही. महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता खासगी परवानाधारक भूमापकांमार्फत अवघ्या महिनाभरात मोजणी पूर्ण होणार आहे. 30 मार्चपासून नवीन यंत्रणा कार्यान्वित. राज्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात मोठी घोषणा केली आहे. 30 मार्च 2026 पासून खासगी भूमापक प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत. यामुळे पोट हिस्सा, हद्द कायम आणि विनशेती यांसारखी कामे आता सुसाट वेगाने होतील. बातमीची मुख्य वैशिष्ट्ये: 200 खासगी भूमापकांची नियुक्ती. मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी शासनाने 200 तज्ज्ञ भूमापकांना कामाचे आदेश दिले आहेत. 18 तालुक्यांत पायलट प्रोजेक्ट. पहिल्या टप्प्यात राज्यातील ज्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित आहेत अशा 18 तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक महसूल विभागातील 3 तालुके. डिजिटल पारदर्शकता. मोजणीचे नकाशे आणि अक्षांश रेखांश तपशील थेट प्रणालीवर अपलोड केले जातील, ज्यामुळे फेरफार होण्याची शक्यता उरणार नाही. अल्पभूधारकांना दिलासा. 2.5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या मोजणी शुल्काबाबत शासन सकारात्मक असून लवकरच फी कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. महत्त्वाचे नियम आणि अटी. मोजणी प्रक्रियेत पारदर्शकता टिकवण्यासाठी शासनाने काही कडक नियमही केले आहेत. प्रमाणीकरण. मोजणी जरी खासगी भूमापकाने केली तरी त्याचे अंतिम प्रमाणीकरण हे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फतच होईल. दंडात्मक कारवाई. कामात चुका आढळल्यास संबंधित खासगी भूमापकावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. मर्यादा. शासकीय जमिनींवरील अतिक्रमण किंवा पुनर्मोजणीचे काम खासगी भूमापकांना करता येणार नाही. हे काम सरकारी अधिकारीच करतील. अन्नदाता शेतकरी न्यूजचे मत. शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि जमिनीचे वाद लवकर मिटण्यास मदत होईल. ही महत्त्वाची माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.